डायरेक्ट नोटीस लावतात. 20 तारखेला नोटीस लावली, डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. बिल्डिंग मध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीचे मुलं आहे. आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे. लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू. आता हे तोडायच्या एकदम ह्याच्यावर आलंय तर आम्ही आता कुठे जाणार? या एक तर मुलांची 10वीची परीक्षा पेपर आले आता जवळ. मग आम्ही आता मुलांना कसं काय करू शकतो? कुठे परीक्षेला कसं काय? आणि आम्ही असं जाणार तरी कुठे? 5 वर्ष लागतो एका बिल्डिंग मला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आम्हाला घर तरी द्या, नाही तर आमचे पैसे तरी द्या. बस एवढंच आमच्याकडे. आणि नाही दिलं तर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार. पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कुणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण केडीएमसी का ऐकत नाही मला काय समजत नाही यांचं. दृश्यांमधली ही कुटुंब पहा. ही सर्वसामान्य माणसं आहेत. जवळपास या 60 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. बिल्डर आणि भूमाफिया यांनी अफरातफर करून इमारती उभ्या केल्यात. आश्चर्यजनक बाब म्हणजे आपल्या प्रभाग क्षेत्रात साधी भिंत जरी उभी राहिली तरी त्याचा कानोसा ठेवताना अधिकारी वर्ग हा तितका सजग असतो. अशा स्थितीत बेकायदा इमारती उभ्या राहताना त्याकडे लक्ष देण्यास अधिकारी वर्ग खरंच तितका समर्थ नसतो का, असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये 65 इमारती बेकायदा असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर या 65 इमारतींचा मुद्दा चांगलाच कल्याण डोंबिवली शहरामध्ये गाजला होता. रेरा प्राधिकरणाकडे खोटी कागदपत्र सादर करण्यात आली आणि त्या आधारावर खोटं प्रमाणपत्र देखील मिळवण्यात आलं आणि हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर इथली बेकायदा बांधकामं पुन्हा एकदा समोर आली. दरम्यान संबंधित बिल्डर आणि भूमाफिया यांनी यंत्रणांना हाताशी धरून खोटी कागदपत्र बनवली आणि ती सादर देखील केली आणि त्या आधारावर रेराचं प्रमाणपत्र मिळवलं. अशांवर गुन्हे दाखल होण्यापलीकडे फारशी कारवाई झाली नाही. आता डोंबिवलीमधील समर्थ कॉम्प्लेक्स ही इमारत पाडण्यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले असून जायचं कुठे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. बरं, इतकंच नाही तर शासनाच्या ज्या सर्व योजना आहेत त्यांचा देखील लाभ या घरासाठी या कुटुंबांना देण्यात आलेला आहे. तर मागे पण वारंवार केडीएमसी वाले ना एवढा आम्हाला त्रास दिलाय ना. आता आम्हाला म्हणजे तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलू. आता ते येतात, कधी ऑफिशियली येतात, कधी अनऑफिशियली येऊन लावून जातात. काय सांगत नाही, काय बोलत नाही, कुणाशी भेटत नाही. डायरेक्ट नोटीस लावतात आणि आम्ही 20 तारखेला नोटीस लावली, डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. आता आम्हाला सांगा की बिल्डिंग मध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीचे मुलं आहे, त्यांचे एक्झाम आहे, आमचे कामच आहे. आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे. लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू. हे कसं. आणि केडीएमसीचं मला एक पटत नाही की जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही एक बिल्डिंग एक दिवसात बांधत नाही. आपण 5 वर्ष लागतो एका बिल्डिंग मला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आणि जे बँकांनी लोन पास केलंय, बँक आमच्या प्रधानमंत्री आवास योजना आलेले पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं आमचं, बाकीचे आमचे सर्व जर ओके होते. हे सर्व व्हायला एक दिवसात होत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कुणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण केडीएमसी का ऐकत नाही मला काय समजत नाही यांचं. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलंय. काय करायचं आता? काय करायचं? आमचं भूमिका एकच आहे. आम्हाला फायनान्शियल प्रोटेक्शन पाहिजे. एक तर आमचे घर भेटलं पाहिजे, एक तर जे आमचे पैसे आहे ते आम्हाला परत कटवा. आणि तुम्हाला काय करायचं, आम्हाला बिल्डिंगचे काय घेणं नाही. एक तर पैसे पाहिजे, एक तर आमचे घर भेटले पाहिजे. आता हे तोडायच्या एकदम ह्याच्यावर आलंय तर आम्ही आता कुठे जाणार? या एक तर मुलांची 10वीची परीक्षा पेपर आले आता जवळ. मग आम्ही आता मुलांना कसं काय करू शकतो? कुठे परीक्षेला कसं काय? आणि आम्ही असं जाणार तरी कुठे या वेळेला? काय मागणी हा? तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला घर तरी द्या, नाही तर आमचे पैसे तरी द्या. बस एवढंच आमच्याकडे. आणि नाही दिलं तर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार. मध्यंतरी निवडणुकीच्या दरम्यान इमारतींचा मुद्दा काहीसा थंडावला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या मुद्द्यानं डोकं वर काढलेलं आहे. आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं जात नाहीये असा आरोप रहिवाशांकडून केला गेला आहे. दरम्यान या प्रकरणावर भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 65 इमारतींमधली समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीला पुन्हा एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी या सर्व लोकांना आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही बिल्डिंगवरती कारवाई करणार नाही आणि कारवाई होऊन देणार नाही, कारण या लोकांची फसवणूक झालेली आहे. तरी पण जाणून बुजून काही दुसऱ्या बिल्डरांना, इमारतींना वाचवण्यासाठी काही अधिकारी जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्स या सोसायटीला जाणून बुजून नोटीस काढत आहेत. कोर्टामध्ये मल्हार हाईट्सच्या नावाने एका इमारतीचं प्रकरण सुरू आहे. त्याच्यामध्ये कोर्टाचे काही आदेश झालेले आहेत. त्या आदेशाची आधार घेऊन जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्याचं काम काही अधिकाऱ्यांकडून होत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या विषयामध्ये योग्य ती माहिती घेऊनच कारवाई करा. चुकीच्या पद्धतीने जर कारवाई केली तर प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. आणि माझी त्यांना विनंती आहे की ज्या इमारतींसाठी आम्ही कोर्टामध्ये आहे, त्यानंतर 65 इमारतींचा विषय विधानसभेमध्ये देखील आहे, अशा लोकांच्या फसवणूक झालेल्या इमारतींवरती कोणतीही कारवाई सध्या तरी होऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे. कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सुद्धा कायमच वादग्रस्त चर्चेमध्ये राहिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बेकायदा बांधकामांचा मुद्दा तापणार की यावर सरकार काही तोडगा काढणार हे देखील पाहावं लागेल. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.